लाडाला घ्यायला लागेल ना आणि संध्याकाळपर्यंत 2-3 साड्या त्याच्यातल्या हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका न्यू व्हिडिओमध्ये. आणि माझं आवरले सगळं, आंघोळ वगैरे झाली, तर मी किचनमधलं थोडंसं साफसूफ करायला घेतलं होतं. आणि चपात्या राहिल्यात माझ्या स्वप्नाच्या लाडूला शाळेमध्ये सोडायचे. खूप काम बाकी आहे अजून, तर आवरते. आणि मम्मीने डबे दिलेत, खूप छान दिलेत, तर म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावं कसे काय आहेत. तर त्या भरण्या आहेत, तर त्या भरण्या मला चेंज करायच्यात. आणि आज दिवसभराचं कसं काय होतंय ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि मला बाहेर पण जायचंय आणि थोडीशी तुम्हाला माहिती सांगायची, मी काय करते घरी काय नाही. आणि नवीन काहीतरी आहे पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल. तर मी त्या भरण्या आता स्वच्छ धुवून ठेवल्या, तर मी दाखवते तुम्हाला कसं काय. तर ह्या बघा भरण्यास अशा आहेत, तर मी स्वच्छ धुवून ठेवल्यात, मम्मीने दिलेल्या चांगल्या मस्त आहेत डिझाईनच्या. आणि अशा निब्बर पण आहेत, तर नाही तर 5 आलेल्या, तर सगळं धुवून ठेवलेल्या. तर मला आता ह्या चेंज करावं भरण्या, तर ह्या लय खूप मोठ्याला दिसायला लागल्या. आणि याच्यामध्ये सामान अर्ध्यापर्यंतच येते आणि त्या खूप उंच दिसतात ना, तर त्याच्यामुळे म्हटलं आता त्या दिल्यात, तर म्हणलं स्वच्छ हे धुवून व्यवस्थित डाळी हे करून ठेवते. तर हे सगळं स्वच्छ हे केलं, पुसून टाकलं, खूप धूळ येते. तर अजून माझी लग्नाची साडी पण धुवायची बाकी आहे, हळदीची. तर तिकडे अजून हळदीची साडी पण धुवायची बाकी आहे. तर म्हणलं आज मस्त ऊन पडले, तर धुवून टाका. हळूहळू कपडे धुत आणलेत मी, कारण पावसाचे ना वाळायचा खूपच प्रॉब्लेम येते कपडे. तर सगळे धुतले आणि तेवढी साडीच राहिली, तर म्हणलं आता तेवढी साडी पण आता आज धुवून टाकते. आणि ते रॅकमधलं थोडंसं व्यवस्थित करते, डाळीचं भरण्याचं भरून. आणि मग नंतर ह्यांना शाळेमधून सोडून मग आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहेत. आणि तुम्हाला काहीतरी सांगणार व्हिडिओमध्ये आहे काहीतरी, तर असंच व्हिडिओ कंटिन्यू करा. झाला का नाही मेकअप स्कूलचा? नाही का? बघा लाडूचा ड्रेस स्कूलचा जॅकेट घालायचं राहिलाय, इकडे स्वप्न का पळायला लागलीस? खाली काय घातलंय? तुझं अजून आवरायचं राहिलंय. हो, आवरा मग चला. होय, आवरा चला. त्यांचं ते आवरते, मी माझं पीठ मळून घेतले आणि चपात्या करते आता मी. त्यांना म्हणजे जेवण करून जाते ते आणि डब्बा पण घेऊन जाते. तर मी करते आता माझ्या चपात्या आवरते. चल स्वप्न आता चपात्या खा, मग तू जेवण करून जा. हम्म. तर सगळं आवडते, लाडूला त्यांना शाळेमध्ये सोडायचंय. आणि याच्यानंतर ना, पण तुम्हाला थंबनेलवरून कळलेच असेल, तर माझा ना छोटासा बिझनेस आहे. तर त्यासाठीच आता आम्हाला थोड्या वेळाने बाहेर जायचंय. कोणता काय कसं ते तुम्हाला पुढे ना व्हिडिओमध्ये कळेल. तर चला मी माझं आवरून घेते. चाललंय आता आवरून घरातलं सगळं. हाय लाडू. तर आज ऊन पडले, पाऊस पण नाही एवढा. तर बघा लाडूची सॅक घेतली, ह्या दोघांचे टिफिन एवढे जड आहेत ना, सॅकपेक्षा टिफिनच जड लागायला लागले. हाय लाडू. तर स्वप्नाच्या लाडूला सोडलं शाळेमध्ये, आता झाले त्यांना सोडून. आणि म्हणलं आता जेवण करा. तर जेवणामध्ये आहे बटाटा, लोणचं, चपाती. तर आता जेवण करून घेते. तर माझं आवरले आणि हे पण आले. तर म्हणलं आता ह्याला चला लवकर, म्हणलं आबाळ पण आले, पाऊस यायच्या अगोदर आपण जाऊन येऊ मार्केटमध्ये. तर माझा बिझनेस आहे साड्यांचा. तर मी खूप दिवसापासून ना साड्यांचा बिझनेस हे असं काय होतं कॅमेऱ्याला. तर माझा साड्यांचा बिझनेस आहे, खूप दिवसापासून करते घरगुतीच घरीच. तर थोड्याशाच आणते, माल भरायचा थोडासा आणि विकायचा.
तर सगळ्यात पहिला संपलाय माल, तर म्हणलं चला मग आणूयात आता, है ना. तर हे मस्त बसलेत गॉगल बिगल घालून. हवी फिरायला नाही चला आपण, एवढं नटून बसलात. हम्म. चला तर बाकीचं आता बोलू तिकडून आल्यानंतर. अगोदर पाऊस पण येईल. 2 दिवस झाले जायचं जायचं, पावसामुळे काय जाणंच नाही व्हायला लागलं. तर म्हणलं चला लवकर आता पावसाच्या अगोदर माल घेऊन येऊत. आणि कशा काय साड्या आणणार आहे, तर ते पण पुढं बघू आपण. हम्म. हे 550 साडी पहिली भेटून मला की मला हम्म. म्हणजे मला लाडाला घ्यायला लागेल ना. हो, लाडूचा बर्थडे आलाय ना. हा. फायनली आम्ही माल भरून आणलाय. तर घरी आलोत, बरं झालं पाऊस नाही आला. आबाळ आले पावसाचं, लवकर आलं तर पावसाचं. आणि ह्यांनी काय काम काढलंय लहान लेकरासारखं. त्यांनी काय काढलं काय की लहान लेकरासारखं लाडू सारखं कापीत बसले. तर आता साड्या आणल्यात, भरपूर अशा साड्या आणल्यात. आणि कशा आणल्यात आता मी दाखवते खोलून. तर आपलं घरगुती आहे माझा बिझनेस छोटासा. तर हे का नाही, नसल्यापेक्षा करते मी थोडंफार शिलाई मशीन हे. आणि साड्यांचं पण थोडं 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 आणायचं आणि विकायचं. जास्त खूप महाग पण नाही देत, आणि हे पण थोडं म्हणजे स्वस्तामध्येच असते माझं, जास्त महाग पण नको. तर माझे सगळं आणलेला माल ना विकून जातं लगेच, कारण ट्रेंडिंगवाल्या अशा आवडणाऱ्या साड्या असतात माझ्याकडं. आणि छान आहेत. तर मी आता दाखवते कशा आहेत. तर त्यांचं मला तिकडं काय करायलात काम. काम इतकं मोठं काम. होय, आल्या आल्या काम करीत बसलेत. किती काम आहे होतं. काम आहे बघ, नवरा होणं जोक नाही. हा, नवऱ्याला लईच काम आहे. काय असं ते नाही का पेंटिंगचा नाही का कागद असं ना, पेंटिंगची वही असून त्यांच्या एखादी हा, त्या जमतात. बरं बरं. घे बरं, लावतो सोडून. तर ह्या अशा काहीशा साड्या आहेत आपल्या, खूप साऱ्या. तर हे पण बघा, मस्त अशा साड्या, स्टोनची आहे. सूट पण खूप मस्त आहे. आणि ह्या अशा डेली यूजला. तर हे बघा डेली यूजला किती सुंदर आहेत. हे सेमच आहेत. आणि ह्या पण अशा डेली यूज कुठे जायला छान आहेत. आणि ही बघा तिरंगा साडी आपली, ही तिरंगा साडी. चाललंय बरोबर लावायचं. हजबंड मदत करतात.
मोरोबा हा, त्यांना लागले कामाला. काय? हजबंडलाच लावलं काम. आणि ह्या अशा आहेत, ह्या सगळं एकसारख्याच आहेत. तर बघा असं कपडे आहे, छान मऊसूत कपडे आहे. याच्यामध्ये कलर आहेत अवेलेबल. आणि ह्या दुसऱ्या ह्या अशा आहेत. पाट पण खूप छान. तर हे चॉकलेटी कलर आहे आणि अशी बॉर्डरला मस्त डायमंड आहे आणि खाली फुलाला पण डायमंड आहे. तर ह्याच्यामध्ये 2 कलर आहेत. आणि ही पण बघा, तर ह्याला असे बॉर्डरला डायमंडचे लेस सारखे आणि सूत याचं खूप छान आहे. तर हे बघा निघत पण नाही, फुलांचं मस्त डिझाईन आली आहे. तर अशी डिझाईन आहे आणि याच्यामध्ये कलर आहेत. तर 4 कलर आहेत अवेलेबल. तर हे मस्त असं पदराला पण येते आणि हे डायमंडची लेस खूप छान वाटते. आणि याच्यामध्ये या साडीमध्येच 2 कलर आहेत. तर चॉकलेटी आणि एक ब्लू कलर आहे. तर हे ब्लू कलर बघा असे काहीसे आहेत. तर मला ही खूप छान वाटली, म्हणजे आवडली. डेली यूजला खूप छान आहे. कलर पण खूप मस्त वाटायला लागलाय. आणि यामध्ये चॉकलेटी हे 2 कलर आहेत. आणि ही ब्लॅक मध्ये, तर ह्याला अशी बॉर्डर आहे. तर ही पण छान आहे. ट्रेंडिंग साड्या आहेत, अशा विकल्यात खूप साऱ्या. मी गेल्या वेळेस आणल्या होत्या, तर विकल्यात, खूप साऱ्या विकल्यात. आणि इकडच्या दाखवते. तर ह्या अशा आहेत, हे दाखवलेली मी. चॉकलेटी कलर आहे आणि हा पण ब्लू कलर आहे. तर घातल्याच्या नंतर बघा अशी काहीशी दिसते, छान वाटण घातल्याच्या नंतर. आणि ही पण, तर ही साडी अशी घातल्यावर ही अशी दिसेल. तर उघडून दाखवते मी ही साडी. तर उघडल्या ही अशी काहीशी दिसती, नसते. सूत पण छान आहे, मस्त चौकून बसती, गुळगुळीते. बॉर्डर पण खूप मस्त आहे आणि याच्यामध्ये कलर एवढे आहेत. आणि तिकडं आपल्या आहेत ह्या अशाच तिरंगा साडी. तर हे तर माहीतच आहे सर्वांना, तिरंगा साडी ह्या पण ट्रेंडिंगला आहेत, विकतात खूप साऱ्या. त्याच्यामुळे मी आणल्यात तिरंगा साड्या. सो एवढ्या अशा आणल्यात मी साड्या. तर हे बघा, तर आता राडा पण खूप झालाय. आता ह्यांचे मस्त फोटो हे काढते आणि ठेवून देते. ते तिकडे बघा. त्यांना काम झालं, आता तुमचं काम झालं हय, आता माझं काम राहिलं. आता एवढं आवरायचं काम. चला आता आवरते. बरं तरी स्वप्नाच्या लाडू नाहीत, नाहीतर हाय का नाही ठेवू लागले असते ना आपल्याला, काम करू लागले असते. त्यांचं झालंय हे नंबर हे सगळे टाकून त्यांनी बसले. आता मी हे ठेवते. तर मी घासलेले डब्बे हे अशी काहीशी दिसायला लागले, छान वाटायला लागले. याच्या अगोदरचे खूप मोठे दिसत होते, आता खूप छान वाटायला लागलेत. भरून हे ठेवले घासून मस्त. तर बघा, तर असे काहीसे कंटेनर वाटतेत आपले डिझाईनचे. आणि हे, तर आता ह्या भरण्यांचं काय करावं आता. तर आता बघते ह्या भरण्यांचं काहीतरी नियोजन. तर ते तिकडे तसे वाटायला लागले, छान वाटायला लागलेत. चालू आहे लाडू. काय खेळायलात ग? तुम्ही चोर आहेत का सगळे? त्यामुळे
चिट्ट्या हे करायलात ना. लाडू काय करायला लागला? लाडू टीव्ही बघत लाडू त्या चिट्ट्या खेळत्यात आणि तिकडं मोबाईल बघणं चालू आहे. होय. आणि काय 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 नाव टाकले का त्याच्यामध्ये? स्वरा, स्वप्नजा, तुमचेच नाव टाकले? तुमचेच टाकले का नाव? मग आमचीच असते. इकडे लाडू बघा. लाडू तर लईच झालाय. रुसलाय का? होय लाडू. रुसलाय? शौर्य किती वेळ झाला, त्याची दीदी पण आली होती घ्यायला त्याला, तो गेला नाही. होय मम्मी पप्पा बोलावलीत ना, तुला जायचं का नाही? मोबाईल बघणं चालू. अय शौर्य, शौर्य काय उठा ना आता आपल्या घरामधून. होय त्याला इथंच ठेवून घेऊत मग. होय शौर्य, इथंच ठेवून घ्यायचं आता शौर्याला. राहत इथं झोपतो. होय ए, इथं झोपतो का? झोपतो इथं आमच्या जवळ म्हणते होय. बघा मोबाईल, मोबाईल टीव्ही मस्त बसतोय. मम्मी पप्पाचं नाव पण काढत नाही असा शौर्य. आणि ही करेली अभ्यास. हाय आता लयच हुशार होणार आहे हो, अभ्यास करेली एवढा. तर मला आता स्वयंपाक हे करायचं, संध्याकाळ झाली. तर दुपारी ना साड्यांचं त्याचं नाव हे टाकण्यातच खूप वेळ झाला गेला आणि संध्याकाळपर्यंत 2-3 साड्या त्याच्यातल्या विकल्या पण. तर असं आहे, मी थोडं माल भरत असते आणि ते विकून पण जातो. तर पुढे चलून बघू आपण स्वतःचं शॉप उभारू. तर म्हणजे तुम्हाला पण साड्या त्याच्यातल्या घेता येतील. तुम्ही जर बीडमधले असाल किंवा आसपासच्या गावामध्ये तुम्ही जर राहत असाल तर तुम्हाला पण शॉपमध्ये येऊन आपल्या साड्या घ्यायला येतील. तर चांगली क्वालिटी असली ना तर साड्या पटकन विकून जातात आणि मी म्हणजे ना खरं स्वस्त पण देते, म्हणजे जास्त महाग पण नाही. त्याच्यामुळे माझ्या लवकर विकून पण जातात. तर असा होता माझा छोटासा बिझनेस. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि चला भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. आणि मला स्वयंपाक हे करायचं आहे, म्हटलं पावसाची लाईटीचं काय भरवसा नाही, तर त्याच्यामुळे म्हटलं आता स्वयंपाकाचं आवरून घेते. चला मग तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ, आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.